आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारूचे आभार तर मानायलाच हवे। जिथे माझा प्रेमावरचा विश्वास डगमगला होता ना, तिथे तू प्रीतम सोबत ठामपणे उभी होतीस। आज तुझ्यामुळेच मला माझं प्रेम, माझे प्रीतम परत मिळाले। थँक्यू सो मच। देव करू तुझ्यासारखी मैत्रीण प्रत्येकाला मिळेल। हे असे आभार मानून आपल्या मैत्रीत कमीपणा आणू नका। मी जे काही बी केलं ते आपल्या मैत्रीसाठी केलं, आणि जे खरं होतं त्यासाठी केलं। ही सगळी गुरुजींनी केलेल्या पूजेचीच कृपा आहे। घरावरचं संकट टळलं। गुरुजींची भविष्यवाणी कधीच खोटी ठरलेली नाही। खरंय। या घरावर मृत्यूची छाया घोंगावतीये। ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो। या घरावर संकट येऊ देऊ नका। या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल। म्हणजे मी? पारू, झाला का चहा? वय देवी आई। हे घ्या। पारू, देवी आई, देवी आई, ताडे ताडे। हे गणी, अरे काय झालं काय? अरे ताडे, तू तिकडे काम करायला जाऊ नको। तू देव्यासमोर जाऊ नको ताडे। गणी, बघितलं तू, त्या गुरुजींनी भविष्यवाणी केल्यापासून असा वागतोय। घाबरलाय तू, दसका घेतलाय त्याने। रात्रभर झोपला नाही म्हणून म्हणलं झोपू द्यावं, आता सापन बघून उठलाय। गणी, गणी बाळा, शांत हो आधी। हे बघ, तू नको या समजा गोष्टींचा विचार करू। तुझ्या तायडीला काय बी नाही होणार। असं कसं नाही काय होणार? गुरुजींनी सांगितलंय ना, तुला जवळच्या व्यक्तीपासून धोका आहे म्हणून। काय हो, आज जरा जास्तच खुश दिसतंय। आणि या फाईल मध्ये काय आहे? कसली फाईल आहे? 10वीचा अभ्यासक्रम बदललाय ना, तो वाचतोय। तुम्हाला नीट प्रश्न विचारल्यानंतर नीट उत्तर द्यावे एवढं साधं कळत नाही का हो? मी इथे फाईल घेऊन बसलोय, म्हणजे ऑफिसच्या कामाचीच फाईल असेल ना। ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो काय म्हणतो? काहीतरी म्हणतो, मरू दे। मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही जरा घोटाळा वगैरे काही करू नका। काय? पैशांचा आपल्या कंपनीत करू नका। ती मोनिका आहे ना, मोनिका, तुझ्यावर वहिनींची फारच तीक्ष्ण नजर होती हो। म्हणजे ती घरात असताना वहिनी कशा गोड 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 वागत होत्या, तिची काळजी घेत होत्या। हे हवंय का, ते हवंय का, बस बस उठ उठ। तिच्या विरोधातच पुरावे गोळा करत होत्या, तिचं सत्य शोधत होते, तिला सुद्धा ठाऊक नव्हतं। आज वहिनीने अचानक असा बॉम्ब ब्लास्ट केला। इतके घाबरले म्हणून सांगू, असं धडधड 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 झालो। आता वहिनी मला असं कुठे दिसले ना, मला धडकीच भरते हो। दामिनी, तू माझी काळजी करू नकोस। चूक काय, बरोबर काय हे चांगलं कळतं मला। आणि धडकीत त्याला भरते जो व्यक्ती काही चुकीचं वागत असतो। तू काही चुकीचं वागत नाहीयेस ना? मी कशाला काय चुकीचं करेन? माझं नाव काय आहे? दामिनी किर्लोस्कर।
मी कधी काही आजपर्यंत चुकीचं वागलीये का? मग आता का वागेन? नाही ना, नाही वागत मी. का वागेन मी चुकीचीच नाही. असो, असंच सहज म्हणून सांगितलं. आणि जर काय वागत असशील ना तर थांबव, सुधारा आता. कारण तुला चांगलंच माहिती आहे वहिनींचं सगळीकडे लक्ष असतं. आणि हो, मगाशी विचारत होतीस ना मी एवढा खुश काय. मी एक खूप मोठी डील क्रॅक केली आहे. बापरे, क्रॅक केली? ते नाही, कोण क्रॅक झालं? चुकलंच माझं. तू मोबाईल मध्ये शॉपिंग कर. मला बहिणींना मीटिंगचा अपडेट द्यायचा आहे. क्रॅकच आहेत बाई, सांगतच नाही कोण क्रॅक झालं. आणि हे बघ, तू बी आहेस की माझ्या जवळचा. मग तुझ्यापासनं बी माझ्या जीवाला धोका आहे का? तायडे, चेष्टा नको करू. तायडे, तू बंगल्यावर नाही जायचंस का आम्हाला? तुझ्या सगळ्यात जवळच्या दिव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? कनी तू शांत हो, शांत हो आधी. हे बघ, मला सांग, माझ्या जवळची व्यक्ती का बरं माझा घात करेल? तू नको ना या समध्या गोष्टींचा विचार करू. तुझी झोप झाली नाहीये ना? तू झोप ना, तू झोप, मी तुला झोपवते. ये इकडं. गुरुजींच्या भविष्यवाणीने सगळ्यांच्या जीवाला घोर लावलाय. मला पुन्हा एकदा त्यांना जाऊन भेटावं लागेल. असं कोण असेल जो माझा जवळचा असून माझा घात करेल? पारू, मी कामाला जाऊन येतो. थोड्या वेळ गणिपाशी बसशील का? आलो. पूजेनंतर किर्लोस्कर घरात समद काही ठीक होऊ लागले. गुरुजी म्हणले तसं ते संकट माझ्यावर उलटणार. पण जर खरंच तसं झालं तर मग आदित्य सरांचं काय? त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे. त्यांना कसं सहन होईल हे समजा. त्यांना आतापासूनच माझ्यापासून लांब राहण्याची आणि मी नसण्याची सवय व्हायला पाहिजे. आदित्य सर, माफ करा, पण तुम्हाला माझ्यापासून लांब राहण्याची सवय करून घ्यावी लागेल.